मित्रांनो, ज्यावेळेस आपली नवीन मेंढी विती किंवा पहिल्या दुसऱ्या वेताच्या मेंढीमध्ये बऱ्याच वेळा ही अडचण जाणवते, की विलेली मेंढी ज्यावेळेस एक किंवा एकपेक्षा जास्त पिल्लं होतात, बऱ्याचशा वेळा पिल्लू मेंढी स्वतःहून पाजत नाही किंवा पिल्लं घेत नाही. तर त्यासाठी हे निमकर संस्थेमध्ये केलेलं बघा एक पॅसेज आहे, ज्यामध्ये तुम्ही जवळून दाखवा जरा. ज्यामध्ये मेंढी विल्याच्या नंतर सुरुवातीचे 8 दिवस मेंढी आणि तिची पिल्लं एकत्र सोडली जातात. त्यांनी त्यांच्या दोघांचं बॉन्डिंग चांगलं होतं, सवय चांगली लागते. तिच्यासाठी स्वतंत्र खाण्यासाठी छोटेसे फीडर बनवलेत, हा छोटासा कप्पा. आणि 8 दिवस या मेंढीचं व्यवस्थापन जागेवरती केलं जातं. त्यामुळे एखाद्या मेंढीने जरी पिल्लू नाही घेतलं, पाजत नसली, तर बऱ्याचशा वेळा अशा प्रकारची उठून पिल्लं डुसण्या मारतात आणि बऱ्यापैकी रिझल्ट चांगला येतो. जर आपल्याकडे जास्त प्रमाणात मेंढी पालन असेल, मेंढ्या असतील, तर असे छोटे पॅसेज करणे अतिशय महत्त्वाचे आहे, ज्याच्यामुळे आपली पिल्लं टाकण्याचं प्रमाण जे आहे मेंढ्यांचं, ते अतिशय कमी होतं. सर्वात महत्त्वाचं की मेंढीने पिल्लू घेण्यासाठी अतिशय फायदेशीर हे छोटेसे कंपार्टमेंट राहतात. तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात मेंढ्या असतील, तर आपल्याकडेही असे 2-4 कप्पे बनवून ठेवा, ज्यामध्ये मेंढी विल्याच्या नंतर सुरुवातीचे 8-10 दिवस आपण एकत्र ठेवणार आहे. 8-10 दिवसानंतर त्यांचं बॉन्डिंग इतकं चांगलं होणार आहे, की मेंढी किती 100 पिल्लातून तिचं पिल्लू वासावरती ओळखू शकते. धन्यवाद.